सौ उज्ज्वला राजेंद्र येवले, डोंबिवली पूर्व। आज मी आपणास होळी पौर्णिमेची माहिती सांगणार आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी। 11 प्रदक्षिणा माराव्यात। नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप व्हावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी। यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात। होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावे। यामुळे त्रास निघून जातो। 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करावी की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा आणू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावे। होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी। यामुळे भूतप्रेत, नजरदोष, करणीदोष नाहीसे होतात। होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवस पर्यंत बजरंग बाणाचे 3 पाठ करावेत, सर्व मनोकामना पूर्ण होतात। होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र व्हावेत, व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते। नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे। गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी, घरी चौमुखी दिवा लावावा, सर्व देवांची पूजा करावी। यामुळे बाधा निवारण होण्यास मदत होते। राहूचा दोष असेल तर 1 नारळाचा गोटा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा। त्यामुळे वर्षभर राहूचा दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होतात। जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकून द्विमुखी दिवा लावावा। त्या दिव्यात 21 काळे उडीद टाकावे आणि मनोमन प्रार्थना करावी। दिवा जेव्हा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकावा। ही क्रिया श्रद्धेने करावी। दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्या व नंतर सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्या। विवाह होत नाही, विवाह लवकर होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे। या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे। हीच क्रिया धुलीवंदन ते रंगपंचमी पर्यंत करावी। विवाह योग लवकर होण्यास मदत होते। धन्यवाद।